हाय एव्हरीवन. गाईज आपण इथं गोल्डमध्ये एक ट्रेड घेतला होता, एक बाईंग केलेलं आहे. तर आपण इथं याला सबवर्डवरती म्हणजे बॉटमलाच बाय करायचा प्रयत्न केलेला. त्याच्यामध्ये आपण 1:5चं टार्गेट सेट केलेलं आहे. ऑलरेडी पहिल्यांदा आपलं मार्केट इथं आपल्या टार्गेटच्या आसपास गेलं होतं, परंतु परत तिथून परत खाली पडलं. आता परत वरती आपल्या टार्गेटच्या आसपास चाललं आहे. तर मी आता इथं टार्गेट बुक करतो. चला इथं टार्गेट बुक करतो. चला $52. $52 आपण बुक केलं आणि तरी पण तुम्हाला प्रॉफिट दिसत झाली. तर रनिंग पोझिशन एक चालू आहे. तर बिटकॉईनमध्ये एक पोझिशन घेतली होती. तो ट्रेड इथे ॲक्टिव्ह आहे. आता काल पण मी काय व्हिडिओ रेकॉर्ड नाही केलेला. तर मी कधी कधी व्हिडिओ रेकॉर्ड नाही केला किंवा म्हणजे तुम्हाला ट्रेड जर दाखवले नाही, तर याचा अर्थ असा घेऊ नका की मला काहीतरी मोठा लॉस झाला आहे त्यामुळे मी व्हिडिओ रेकॉर्ड करत नाही किंवा असं काही नाही आहे. कारण कसं आहे, डेली मी व्हिडिओ रेकॉर्ड नाही करू शकत. कारण काय होतं, कधी कधी तेवढा वेळ भेटत नाही किंवा पूर्ण स्क्रीनसमोर ट्रेड दाखवणं ते थोडं डिफिकल्टीचं होतं कधी कधी. तर त्यामुळे याचा अर्थ असा नाही की मला एखादा काहीतरी मोठा लॉस झाला आहे त्याच्यामुळे मी दाखवत नाही. इथं बघा, इथं हिस्ट्रीमध्ये बघू शकता आत्ता आज $52चा प्रॉफिट झाला आत्ताच्या ट्रेडमध्ये. मग अशी एक स्कॅल्पिंग होती, तर $2.50 मी लगेच क्विक याला एक्झिट केलं की हा मला वाटलं की नाही चालणार किंवा थोडं गडबडीचा होता. नंतर आजचेच आहेत हे ट्रेड. इथं डेट पण दिसेल. हां, हे 24 हे 24 हे 4 ट्रेड आजचे. नंतर हे 23 तारखेचे, हे खालचे ट्रेड. नंतर हे 19 तारखेचे. ओके, हे 17 तारखेचे ट्रेड. आणि याच्यामध्ये आपल्याला आहे ना इथं बघू शकता म्हणजे लॉसेस पण झालेले नाही, झालं असं काही नाही आहे. पण आपण लॉसेस आहे ना मॅक्झिमम $10च्या पुढं जाऊ दिलेले नाही. तर इथं पण बघा, आज दोन ट्रेडमध्ये लॉस झाले. तर एकामध्ये $9चा लॉस झाला, एकामध्ये 10चा झाला. काल पण आपल्याला आहे ना एका ट्रेडमध्ये $30चा प्रॉफिट झाला. नंतर $7चा लॉस, $6चा लॉस झाला. लॉस आपले कंट्रोलमध्ये आहेत. इथं पण $1 प्रॉफिट झाला. नंतर इथं $71 प्रॉफिट झालेलं. याला पण त्या दिवशी मी तुम्हाला दाखवलं होतं लाईव्हमध्ये $71 प्रॉफिट बुक करताना. तर सेम आज पण आपल्याला काय झालं, आज आपले 4 ट्रेड झालेत. पहिल्या तिथं $9चा लॉस झाला आहे, दुसऱ्यात $10चा लॉस झाला आहे. इथं तसं स्कॅल्पिंग केला आहे म्हणजे जस्ट मी एंट्री केली आणि त्याला लगेच परत एक्झिट केली. $2चा प्रॉफिट. नंतर हा $52चा प्रॉफिट. आता क्वांटिटी बघा, याच्यामध्ये क्वांटिटी सगळी सेम आहे बघा. एक मिनी लॉट घेतला आहे, मिनी लॉट, मिनी लॉट, मिनी लॉट. ओके. तर इथं आपण लॉसेसला खूप मॅनेज करतोय, लॉसेस कमी ठेवतोय आणि प्रॉफिट जास्त ठेवतोय. आता ह्या ट्रेडच्या पाठीमागं लॉजिक काय, जर आपण लॉजिक बघायला गेलो तर मी एकदा काय करतो, याला 15 मिनिटामध्ये शिफ्ट करतो. ओके, चला इथं चांगलं टार्गेट भेटलं. कदाचित आणखीन मी मोठं टार्गेट ठेवू शकतो, पण चला ठीक आहे, 1:5 भेटलं, सफिशियंट आहे. आता इथं बघा, इथं काय झालेलं, इथं हा सपोर्ट आहे. मी हा सपोर्ट झोन काय केला, हा सपोर्ट झोन ड्रॉ केला. एक 15 मिनिटामध्ये मी काय केलं, ह्या सपोर्ट झोनला ड्रॉ केलं. त्यानंतर मी 1 मिनिटामध्ये बघितलं. आता हे बघा, 1 मिनिटामध्ये मी काय केलं, इथं बघा, हा जो सपोर्ट झोन होता, हा सपोर्ट झोन, इथं मार्केट आलेलं सपोर्ट झोनवरती. ओके, ह्या ठिकाणी मार्केट सपोर्ट झोनवरती आलेलं. ॲक्च्युली आपला ट्रेड आहे ना, आपला ट्रेड ह्या ठिकाणी इथं झालेला, इथं सपोर्ट झोनवरती आलेलं मार्केट इथं. आता हे मी इथं पुढं ड्रॉ केलेलं नंतर, पण इथं आपला ट्रेड झालेला आहे. आपण टायमिंग पण बघूया, किती, 11:46. चला 11:46 हा बघा इथला टाईम, 11:46 हा टायमिंग इथं. तर हे कॅन्डल आता इथं बघा, इथं काय झालं, इथं मार्केट सपोर्टवरती आलं. इथं ग्रीन कॅन्डलचा ब्रेकआउट नाही, इथं ब्रेकआउट नाही, इथं ब्रेकआउट नाही. इथं ही फर्स्ट ग्रीन कॅन्डल बनली सपोर्टवरती, त्याचा ब्रेकआउट झाला. लगेच आपण इथं काय केलं, एंटर केलं. इथं आपण स्टॉप लॉस ठेवला, एक छोटासा आपण एल ठेवला आणि त्याचं 1:5चं आपण टार्गेट ठेवलं होतं. तर जे की आपल्या इथं टार्गेट अचीव झालं. ओके. आणि मी ज्यावेळेस काय मोठं टार्गेट ठेवतो ना, ते रिट्रेसमेंटला असतं किंवा सपोर्ट रेजिस्टन्सवरती, जिथे मी टॉपला ट्रेड घेईल सेलिंगसाठी किंवा बॉटमला बाईंगसाठी ट्रेड घेईल, त्यावेळेस मी थोडा मोठा रेशो ठेवतो. कारण त्यावेळेस काय होतं, एस एल गेला माझा तर छोटा जाणार आहे, $2, $5, $10 एस एल जाणार, पण मला मुवमेंट भेटली तर मोठी भेटणार आहे. तर सेम तुम्ही तेच इथं बघू शकता की मला छोटे छोटे लॉसेस झाले. $10, $9, $2चा प्रॉफिट आहे. चला इथं $52चा प्रॉफिट झाला. आता हे दोन जे छोटे छोटे लॉसेस झाले $10, $9, तर ते आपल्याला कुठे झाले, इथे बघा. आता इथे काय झालेलं, इथे बघा, इथे मार्केट ऑलरेडी खाली पडत, इथं हायर हाय बनवत मार्केट अपसाईडला गेलं. इथे बघा, हायर हाय बनवत मार्केट अपसाईडला गेलं. नंतर इथं एक एम पॅटर्न बनवला किंवा हेड अँड शोल्डर पॅटर्न बनवला आणि मार्केट इथून खाली पडले. ओके, ऑब्वियस तिथून खाली पडले, चांगली मुवमेंट झाली. याच्यानंतर मार्केटने इथं काय केलं माहिती आहे का, की इथं मार्केट इथून वरती गेलं. फर्स्ट फुल बॅक दिला मार्केटने, वरती गेलं. नंतर इथं बघा थोडं खाली आलं बघा, इथं दोन कॅन्डल म्हणल्यात खाली आले. इथून परत अपसाईडला जाण्याचा प्रयत्न केला मार्केटने. म्हणजेच काय, मी तर प्रेडिक्ट जास्त केलं की इथं एक हायर हाय बनायचा ट्राय करतोय मार्केट फर्स्ट टाइम. तर हे बघून मी काय केलं, मी ह्या ठिकाणी ट्रेड ॲक्टिव्ह केला आणि ह्या ठिकाणी एस एल ठेवला. तर माझा पहिला एस एल इथंच बघा, इथं क्विक इथं
इथं मार्केट लगेच इथं खाली आलं, तर इथं माझा पहिला एस एल हिट झाला. परत सेकंड, परत मी इथं परत ट्रेड ॲक्टिव्ह केला आणि त्याच्यामध्ये परत सेम इथं एस एल ठेवला, मार्केट खाली आलं, तर मला इथं पण एक एस एल हिट झालेला. तर अशा प्रकारे माझे इथं हे ते 2 एस एल हिट झालेले. आता आपली सध्या पोझिशन चालू आहे, तर ती बिटकॉईनमध्ये चालू आहे. चला, इथं बिटकॉईनमध्ये आपली पोझिशन चालू आहे. एकदा मी काय करतो, 1 आवरच्या टाईम फ्रेममध्ये शिफ्ट होतो. हे बघा, 1 आवरच्या टाईम फ्रेममध्ये शिफ्ट झालं आहे. 0.05 लॉट आहेत आपल्याकडं. सध्या $23 प्रॉफिट चालू आहे. ओके, आता आता ह्या पोझिशनला आपण काय केलं, याला होल्डिंगमध्ये घेतलेलं, त्यामुळे मी 0.05 क्वांटिटी पण कमी ठेवलेली आणि जवळपास एक $25च्या आसपास हा लॉस होता. $25 ते $30 आसपास लॉस होता आणि जवळपास 70 ते 90च्या मध्ये आपलं टार्गेट होतं. पण आता झालं कसं, आपण हा ट्रेड 22 तारखेला घेतलेला आहे. 22 तारखेला आपण ह्या ठिकाणी इथं ट्रेड घेतलेला आहे, ह्या ठिकाणी इथं आपण ट्रेड घेतला आहे. आता आपण लॉजिक काय बघितलं होतं, की आपण इथं बिटकॉईनमध्ये बघू शकतो. हे बघा, ही 1 आवरची टाईम फ्रेम. याच्यामध्ये माझी एक मिस्टेक झाली, की जेणेकरून ती मिस्टेक तुमची व्हायला नाही पाहिजे, त्यामुळे मी तुम्हाला हा व्हिडिओ दाखवतोय किंवा हा लाईव्ह ट्रेड दाखवतोय ना, याला मी आता एक्झिट पण करणार आहे. आता काय करणार आहे ते पण तुम्हाला लॉजिक मी याच्या पाठीमागे सांगेल इथे. तर इथे बघा, आता काय झालं आहे, 1 आवरची टाईम फ्रेम आहे. याच्यामध्ये मार्केटचा ट्रेंड कुठं आहे, अपसाईडला आहे, अपसाईडला. ओके, नंतर मार्केटने काय केलं, इथं डाऊन साईडसाठी इथं लो ब्रेक केला, लो ब्रेक केला, मार्केटला खाली जायचं, तर मार्केटने इथून डाऊन साईडला खाली काहीतरी मोमेंट दाखवायला पाहिजे होते. पण मार्केटने तसं नाही केलं. मार्केटने काय केलं, तर टाईम स्पेंड केलं. ओके, इथं टाईम स्पेंड केला. मग याचा मी काय अर्थ घेतला, की इथं काय होतं, की ऑलरेडी बायर ॲक्टिव्ह आहेत, बायर मार्केटला वरती घेऊन गेले. जर सेलर जास्त ॲक्टिव्ह असेल तर परत ते मार्केटला खाली घेऊन गेले असते. पण मार्केट हायर लेवललाच हॉल्ड करतं आहे. याचा काय अर्थ, की मार्केटमध्ये बायर आणखीन कंटिन्यू आहे. तर हे बघता मी काय केलं, मी ह्या ठिकाणी मी डायरेक्ट पोझिशन घेऊन टाकली. ओके, पोझिशन घेऊन टाकली. आता मी इथं वेट केला असता, की इथला जो हाय हा ब्रेक होण्यासाठी किंवा इथला हाय ब्रेक होण्यासाठी, इथला हाय ब्रेक झाला तर मी ट्रेड घेतला असता. पण मला खूप वेट करायला लागला असतं आणि माझा एस एल पण खूप मोठा झाला असता. म्हणजे इथे एस एल ठेवायला लागला असता, इथं वरती एंट्री झाली असती आणि मला ते नको होतं. त्यामुळे मी काय केलं, ह्या झोनमध्ये इथं मार्केट असताना मी काय केलं, एंट्री केली आणि इथं बघा, इथं स्विंग होता बघा, इथं मार्केट खाली आलं आणि इथून वरती गेलं. तर ह्या स्विंगला काय केलं, मी इथं एस एल ठेवलेला, ह्या स्विंगला इथं एस एल ठेवलेला. ओके, पण तो एस एल काय इथं पुढे चालून पुढे हिट झालेला नाही. इथं बघा, मार्केट इथं खाली आलं होतं तिथपर्यंत, पण एस एल काय आपला हिट झालेला नाही तिथं. ओके, आता नंतर आपलं जे टार्गेट सेट होतं ना, आपलं 1:2 टार्गेट होतं, तर इथपर्यंत मार्केट गेलेलं बघा. तर आपल्याला 1:2 टार्गेट भेटेल. आपण ट्रेड घेतला इथं, एस एल ठेवला आपण इथं, तर आपलं 1:2चं टार्गेट भेटलं होतं. पण ॲक्च्युली ना, मी याच्यामध्ये टार्गेट सेट केलं होतं, तो माझा प्रॉब्लेम झाला, की जे तुम्ही पण असं होऊ देऊ नका. जर तुम्ही बिटकॉईनमध्ये पोझिशनल ट्रेड घेतला किंवा इंट्राडे पण ट्रेड घेतला, तर तुमचं टार्गेट सेट करा. हीच एक माझी मिस्टेक झाली. त्यामुळे माझा जो एक $85च्या आसपास प्रॉफिट चालू होता, तो प्रॉफिट सध्या किती डॉलर चालू आहे, इथं बघा $22 चालू आहे. हा $85चा प्रॉफिट होता, तो सध्या $22. तो ब्रेक इव्हनला पण आला. इथे बघा, इथे ब्रेक इव्हनला पण आला, ब्रेक इव्हनच्या खाली पण गेला निगेटिव्हला आणि परत आता पॉझिटिव्हला चालू आहे. पण मला एक 2-3 दिवस थांबायला लागलं. मी घेतला होता हा 22 तारखेला ट्रेड आणि मला सेम 23 तारखेलाच मला टार्गेट अचीव्ह होत होतं. आज तारीख किती आहे, 24 तारीख. तर मला एवढ्या वेळ थांबायची गरज पडली नसती आणि मला प्रॉफिट पण भेटत होता. तर ही एक माझी मिस्टेक झाली. तर ही मिस्टेक्स तुम्ही होऊ देऊ नका, की जर तुम्ही ट्रेड घेतला इंट्राडेमध्ये टार्गेट सेट करा. जर तुम्ही पोझिशनमध्ये पण ट्रेड घेतला, तुम्ही टार्गेट सेट करा. जेणेकरून काय होईल, की तुम्ही झोपलेला असताना पण जर म्हणजे नाईटला जर मार्केट त्या लेवलला गेलं, तुमच्या टच झालं, तुम्हाला प्रॉफिट भेटेल आणि प्रॉफिट बघून ऑटोमॅटिकली ऑर्डर तुमची एक्झिट होऊन जाईल. तर ही एक माझी खूप मोठी मिस्टेक्स होती, जेणेकरून माझा $85चं प्रॉफिट आता $22 सध्या चालू आहे. आणि मला वाटतं की आता थांबणं काही एवढं योग्य नाही. ऑलरेडी मला टार्गेट भेटलं होतं, तरी पण मी वाट बघितली. पण मार्केट काय अपसाईडला सध्या जात नाही. मला वाटतं का जिथं टाईम स्पेंड करेल नंतर जाईल. पण ठीक आहे, मी आता टार्गेटला जेवढं काय टार्गेट आहे, जेवढं काय प्रॉफिट आहे, त्याला मी बुक करतोय. तर चालेल, ही मिस्टेक्स तुमच्याकडून होऊ देऊ नका. चालेल, इथं आपण पोझिशनला क्लोज करू. एक मिनिट. चल, आपली पोझिशन क्लोज झाली. ओके, BTC इथं $22चा प्रॉफिट झाला, इथं 52. ओके, चालेल. तर असेच नवीन नवीन गोष्टी शिकण्यासाठी इथून पुढे पण व्हिडिओ येत राहतील. व्हिडिओला बघा, त्याच्यामधून बऱ्याचशा गोष्टी शिकण्याचा ट्राय करा. चालेल, चला, बाय बाय.